बदलापूर घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात आता त्याचे पडसाद उमटताना दिसतात। शिवबाठाचं आंदोलन सुरू आहे, मूक आंदोलन सुरू आहे। उद्धव ठाकरे इथे बोलत होते। उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिंदे सरकारवर सुद्धा टीकास्त्र डागलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना सुद्धा त्यांनी कंस मामा असं म्हटलेलं आहे। त्याचबरोबर आपापल्या शहरात गावात स्वाक्षरी मोहीम राबवा असं आवाहन सुद्धा केलेलं आहे। त्याचबरोबर सर्वांच्या स्वाक्षऱ्या उच्च न्यायालयात पाठवू असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर राष्ट्रपतींनी शक्ती कायद्याला मंजुरी द्यावी असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर बदलापूर घटनेचा शिवबाठाकडून निषेध होताना दिसतोय। शिवबाठाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथे शिवसेना भवनाबाहेर उपस्थित आहेत। त्याचबरोबर आदित्य ठाकरे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। तर काळ्या फिती बांधून काळे झेंडे हातात घेऊन इथे बदलापूर घटनेचा निषेध व्यक्त होताना दिसतोय। नराधमांना पाठीशी घालणारे याचिकाकर्ते विकृत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। तर आपापल्या शहरात गावात स्वाक्षरी मोहीम राबवा असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। उद्धव ठाकरे यांनी जनतेला आवाहन केलेलं आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा। डॅरिल, सेना भवनाबाहेर आपण पाहतोय गर्दी जमलेली आहे। उद्धव ठाकरे यांनी इथे संबोधित केलंय आणि उद्धव ठाकरे यांच्या संबोधनात सुद्धा त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र डागलेलं आहे। या संदर्भात अधिकचा तपशील नक्की प्रश्न आपण पाहिला तर सेना भवन परिसरात आज बदलापूर घटनेच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आलं। उद्धव ठाकरे यांनी आता तिथे संबंधित त्यांच्याशी संवाद साधला आहे। एकंदरीत राज्य सरकारवर जे आहे ते त्यांनी टीका केलेली आहे। त्यासोबत आमचा आवाज कोण दाबू शकत नाही असं देखील त्यांनी म्हटलंय। त्यासोबत आपापल्या विभागात बहीण सुरक्षित तर घर सुरक्षित अशी स्वाक्षरी मोहीम देखील राबवणार आहेत आणि त्या स्वाक्षरी जे आहे ते उच्च न्यायालयात पाठवणार आहेत। आणि एकंदरीत जे न्यायालयाने म्हटलं होतं की राजकीय पक्षांना बंद करण्याचा परवानगी नाही आणि जो अशा करेल त्यांची कारवाई करण्यात येईल याच्या विरोधात त्यांनी असं म्हटलंय की आमचा आवाज जो आहे कोण दाबू शकत नाही, आमचा आवाज आणखीन वाढेल आणि एकंदरीत आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने इथे जे कार्यकर्ते आहेत ते उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी ते दाखल झालेले होते। प्रज्ञा जी खरं तर पाहायला गेलं तर डॅरिल 11 वाजता उद्धव ठाकरे हे इथे पोहोचणार होते तशी माहिती मिळत होती। मात्र 11:30 पावणे 12च्या दरम्यान खरं तर उद्धव ठाकरे तिथे पोहोचले। मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर राशपचं जिथे आंदोलन पुण्यात सुरू आहे तिथे शरद पवार आणि सुप्रिया सुळे भर पावसात तिथे उपस्थित आहेत। मवियाच्या आंदोलनाला कसा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतोय? नक्की प्रश्न आपण पाहिलं तर आज राज्यभरात महाविकास आघाडीकडून मूक आंदोलन करण्यात येत आहे। शिवसेना भवन परिसरात देखील मोठा जोरदार पाऊस पडत होता। असं असला तरी देखील मोठ्या संख्येने जे आहे ते कार्यकर्ते इथे उपस्थित होते। उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी मोठा पोलीस कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या पद्धतीने मोठ्या संख्येने तिथे उपस्थित होते। त्यासोबत पोलीस बंदोबस्त देखील इथे तैनात करण्यात आलेला होता। आता उद्धव ठाकरे यांचं भाषण जो आहे तो संपलेला आहे। उद्धव ठाकरे सेना भवनच्या आत गेलेले आहेत तरी देखील मोठ्या संख्येने कार्यकर्ते अजून रस्त्यावर इथे उपस्थित आहेत। प्रज्ञा जी धन्यवाद डॅरिल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।